ओके. तर चला आपण पाहत होतो की भाग 15 ते भाग 20 कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे, की आपण आर-सी-बीचं एक वाक्य म्हणजे आर-सी-बी रिलेटेड एक विधान आपण पाहिलेलं की ई साला कप नाम द्या, असं त्यांचं एक त्या रिलेटेड एक विधान म्हटलं जायचं. आपण एक ट्रिक म्हणून काय लक्षात ठेवूया की ई साला एमर्जन्सी आन दे. ओके. मग आता ई स्टँड्स फॉर इलेक्शन्स, एस स्टँड्स फॉर स्पेशल प्रोव्हिजन रिलेटिंग टू सर्टन क्लास, एल स्टँड्स फॉर लँग्वेज, ई स्टँड्स फॉर इमर्जन्सी अँड आन दे स्टँड्स फॉर अमेंडमेंट. ओके. मग आता बघा हे कितवा आहे? हा 15वा भाग आहे. ठीक आहे. 15व्या भागामध्ये इलेक्शन्स मेन्शन्स आहेत. ओके. 16व्या भागामध्ये काय आहे? स्पेशल प्रोव्हिजन फॉर सर्टन क्लासेस, एस. ठीक आहे. त्यानंतर 17व्या भागामध्ये बघा लँग्वेजेस मेन्शन्स आहेत. लक्षात येते का बघा इथं लँग्वेजेस आहे का? त्यानंतर 18व्या भागामध्ये एमर्जन्सी मेन्शन आहे. ठीक आहे. हा 18वा भाग. त्यानंतर 19 आपण काय करू, थोडंसं बाजूला ठेवू. 19मध्ये काय आहे? मिसलेनियस प्रोव्हिजन्स आहेत. आणि 20व्या भागामध्ये काय आहे? अमेंडमेंट रिलेटेड प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. लक्षात आलं का बघा? मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं बघा की काय, की आर्टिकल 11, 12 आणि 19 हे आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल. याच्यासाठी काही ट्रिक वगैरे काही नाही आहे. ओके. लक्षात येते का बघा कशा पद्धतीनं आपण मूव्ह करत आहे? ठीक आहे. जाऊया पुढं. यानंतर MPSCसाठी शेड्यूल्स हा देखील टॉपिक महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ बघा की हा एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. त्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा, ओथ अँड अफर्मेशन कितव्या भागामध्ये, कितव्या शेड्यूलमध्ये मेन्शन्स आहेत. ठीक आहे. म्हणजेच काय, मला हे तुम्हाला याच्यातून हे सांगायचं आहे की शेड्यूल्स देखील MPSCसाठी महत्त्वाचे आहेत. शेड्यूलवर देखील प्रश्न विचारले जातात. मग आता ते शेड्यूल कसे लक्षात ठेवायचे हे देखील आपण पाहूया. एक ट्रिक लक्षात ठेवा, टियर्स ऑफ ओल्ड PM. काय ट्रिक आहे? टियर्स ऑफ ओल्ड PM. याच्या माध्यमातून आपण सर्व शेड्यूल लक्षात ठेवू शकतो. म्हणजे शेड्यूल 1 जे आहे, शेड्यूल 1 मध्ये काय नमूद आहे? टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. ठीक आहे. शेड्यूल 1 टी स्टँड्स फॉर टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. शेड्यूल 2 मध्ये इमॉल्युमेंट्स, अलाउन्सेस म्हणजे ज्याला आपण वेतन म्हणतो, वेतन भत्ते नमूद आहेत. ठीक आहे. त्यानंतर शेड्यूल 3 ओके ए म्हणजे काय? अफर्मेशन्स, ओथ अँड अफर्मेशन्स. ठीक आहे. शपथ ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. हे झालं ए पर्यंत झालं. आर म्हणजे काय? राज्यसभेमध्ये राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना किती जागा दिलेल्या आहेत, त्या जागांचं वाटप कितव्या शेड्यूलमध्ये आहे? शेड्यूल 4 मध्ये. लक्षात आलं का बघा? TEA पर्यंत आपण पाहिलं. एस म्हणजे काय? तर शेड्यूल एरिया, हे 5व्या शेड्यूलमध्ये आहे, मेन्शन आहे. त्यानंतर ओ म्हणजे काय? अदर शेड्यूल एरिया, हे 6th शेड्यूलमध्ये मेन्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर एफ स्टँड्स फॉर फेडरल फीचर. म्हणजेच काय? त्याला आपण लिस्ट म्हणू शकतो. सेंटर लिस्ट, स्टेट लिस्ट, त्यानंतर कॉन्करंट लिस्ट. ओके. असे हे जे लिस्ट आहेत ना, तर ते कशामध्ये मेन्शन आहेत? शेड्यूल 7 मध्ये. त्यानंतर बघा ओ आपण पाहूया. त्यानंतर बघा ओ स्टँड्स फॉर ऑफिशियल लँग्वेजेस. ठीक आहे. टियर्स ऑफ ओल्ड PM. त्यानंतर एल स्टँड्स फॉर लँड रिफॉर्म. ठीक आहे. हे 9वं शेड्यूल आहे. डी स्टँड्स फॉर डिफेक्शन म्हणजे 10व्या शेड्यूलमध्ये काय आहे? अँटी डिफेक्शन हे मेन्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर 11व्या शेड्यूलमध्ये पी स्टँड्स फॉर पंचायत आणि 12व्या शेड्यूल एम स्टँड्स फॉर म्युन्सिपॅलिटी. ठीक आहे. ट्रिक लक्षात आली का बघा? टियर्स ऑफ ओल्ड PM. याच्यानुसार आपण याला जर का वर 1, 2, 3, 4, 5 असं 12पर्यंत नावं दिलं तर आपल्याला हे लक्षात ठेवणं सोपं जाते की कशामध्ये काय मेन्शन आहे. मग एवढं जर का तुम्ही लक्षात ठेवलात तर हा प्रश्न तुम्हाला इझिली सॉल्व करता आला असता. यामध्ये काय म्हटलं बघा, ओथ आणि अफर्मेशन. आणि जशी आपली टेक्निक सजेस्ट करते, टियर्स ऑफ ओल्ड PM. आता बघा ए म्हणजे काय? अफर्मेशन आणि ओथ. किती शेड्यूलमध्ये नमूद आहे? 1, 2, 3. 3ऱ्या शेड्यूलमध्ये. म्हणजे याचा आन्सर देखील आपल्याला त्या ट्रिकच्या माध्यमातून फाइंड आउट करता आलेलं आहे. ओके. आता या शेड्यूलमध्ये त्याच्या अंतर्गत काय आहे हे देखील आपण पाहूया. तर आपल्याला बघा की यामध्ये 2ऱ्या शेड्यूलमध्ये कोणाकोणाची नावे नमूद आहेत. ठीक आहे. 2रं शेड्यूल काय आहे? इमॉल्युमेंट्स, ज्याला आपण वेतन असे म्हणतो. तर आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो की कोणाकोणाचे वेतन भत्ते 2ऱ्या शेड्यूलमध्ये मेन्शन केलेले आहेत, असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर आपण पाहूया कसं लक्षात ठेवायचं हे देखील आपण पाहूया. ठीक आहे. तर बघा
दुसऱ्या शेड्यूलमध्ये कोणाकोणाचे वेतन भत्ते नमूद आहेत? प्रेसिडेंट. ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नरचे मेन्शन आहेत. आपल्याला लक्षात ठेवणं इझी जावं यासाठी मी या ठिकाणी 2 कॅटेगरी करतो. एक युनियन गव्हर्नमेंट रिलेटेड आणि दुसरी स्टेट गव्हर्नमेंट रिलेटेड. ठीक आहे. आणि त्यांना मी क्लासिफाय करतो. बघा, प्रेसिडेंट युनियन गव्हर्नमेंटचा भाग आहे, त्यामुळे त्याच्याखाली मी लिहिलं. गव्हर्नर स्टेट गव्हर्नमेंटचा भाग आहे, त्याच्याखाली मी लिहितो. ठीक आहे. त्यानंतर तिसरं बघा, स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर ऑफ द लोकसभा, म्हणजेच लोकसभेचे सभापती आणि उपसभापती, स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर युनियन गव्हर्नमेंटच्या अंडर लिहितो. ठीक आहे. असंच सेम स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे. स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर लिहितो की स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर. यानंतर बघा, चेअरमन अँड डेप्युटी चेअरमन ऑफ राज्यसभा, राज्यसभेचे कोण? चेअरमन आणि व्हाईस चेअरमन. ठीक आहे. असंच सेम बघा की चेअरमन अँड डेप्युटी चेअरमन ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे चेअरमन आणि डेप्युटी चेअरमन. ठीक आहे. म्हणजे जेव्हा मी अशा पद्धतीनं क्लासिफाय करतो ना, तर तेव्हा मला लक्षात ठेवणं देखील सोपं जाते की अरे दुसऱ्या शेड्यूलमध्ये कोणाकोणाची नावे मेन्शन्स आहेत, म्हणजेच कोणाकोणाचे वेतन आणि भत्ते दुसऱ्या शेड्यूलमध्ये नमूद आहेत. ठीक आहे. यासाठी मी एक जस्ट क्लासिफाय केलेला आहे की प्रेसिडेंट, एकीकडं प्रेसिडेंट, दुसरीकडं गव्हर्नर लिहिलं. एकीकडं लोकसभेचे सभापती उपसभापती, दुसरीकडं विधानसभेचे सभापती उपसभापती, दुसरीकडं राज्यसभेचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि त्याच्या दुसरीकडं विधान परिषदेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन. यांच्याबाबत कुठं मेन्शन आहे? यांचे वेतन आणि भत्ते दुसऱ्या शेड्यूलमध्ये मेन्शन आहे. त्यानंतर बघा, दुसऱ्या शेड्यूलमध्ये अजून कोणाचे वेतन भत्ते नमूद आहेत? तर बघा जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. सुप्रीम कोर्टचे जज. यानंतर जजेस ऑफ हायकोर्ट, हायकोर्टच्या जज यांचे वेतन भत्ते नमूद आहेत दुसऱ्या शेड्यूलमध्ये. त्यानंतर कॅग, ज्याला आपण कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल असे म्हणतो, यांचे देखील वेतन भत्ते दुसऱ्या शेड्यूलमध्ये मेन्शन आहेत. बघा, हे वेगळ्या पेनानं लिहिण्यासाठी एक कारण देखील आहे. हे कारण तुम्हाला थोड्या वेळात समजून येईल, फक्त लक्षात ठेवा. या ठिकाणी आपलं दुसरं शेड्यूल कंप्लीट होते. कसं लक्षात ठेवलं आपण? बघा, चला मला प्रश्नाचं उत्तर द्या. दुसऱ्या शेड्यूलमध्ये व्हाईस प्रेसिडेंट, ओके, भारताच्या उपराष्ट्रपतींचे वेतन आणि भत्ते दुसऱ्या शेड्यूलमध्ये नमूद आहेत का? याचं मला उत्तर द्या. आहेत का? तुम्ही थोडं रिकॉल करा आणि नंतर म्हणजे याचं तुम्ही उत्तर तुम्ही काय करू शकता? रिकॉल करून कळवू शकता. ठीक आहे. यानंतर बघा, आपण तिसरं शेड्यूल पाहूया. तिसऱ्या शेड्यूलमध्ये जशी आपली टेक्निक सजेस्ट करते, TEA, ए स्टँड्स फॉर अफर्मेशन अँड ओथ. ठीक आहे. आता तिसऱ्या शेड्यूलमध्ये अफर्मेशन आणि ओथ नमूद आहे. कोणाकोणाचे अफर्मेशन आणि ओथ नमूद आहेत हे आपण पाहूया. तर बघा, सुरुवातीला मी हे तुम्हाला वाचून दाखवतो, त्यानंतर कसं लक्षात ठेवायचं हे देखील आपण पाहूया. ठीक आहे. पहिला मी फक्त वाचून दाखवतो, नंतर लक्षात कसं ठेवायचं हे देखील आपण पाहूया. ठीक आहे. पहिलं बघा, युनियन मिनिस्टर, त्यानंतर कॅन्डिडेट फॉर द इलेक्शन ऑफ पार्लिमेंट, त्यानंतर बघा मेंबर ऑफ पार्लिमेंट, त्यानंतर जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट. बघा, इथे देखील मेन्शन आहे का जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. त्यानंतर बघा, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, या ठिकाणी देखील मेन्शन आहे का कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. त्यानंतर जजेस ऑफ हायकोर्ट आहे का? या ठिकाणी देखील मेन्शन. म्हणजेच मला म्हणायचं काय बघा, की आपण काय केलं, कॉमन गोष्टी शोधल्या. आता मला झोपेतून जरी कोणी उठवलं आणि मला विचारलं की शेड्यूल 2 आणि शेड्यूल 3मध्ये कोणाकोणाची नावे कॉमन मला सापडतात, तर मला पटकन सांगता यायला पाहिजे जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, म्हणजे ज्याला आपण कॅग म्हणतो. लक्षात आलं का? बघा, रिपीट करू का अजून एकदा? ठीक आहे. रिपीट करण्याची गरज आहे, मला वाटतं की तुम्हाला समजलं असेलच. आपण पुढं जाऊया. त्यानंतर बघा, स्टेट मिनिस्टर, कॅन्डिडेट फॉर इलेक्शन ऑफ स्टेट लेजिस्लेचर, त्यानंतर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे. आता लक्षात कसं ठेवायचं हे देखील आपण या ठिकाणी पाहूया. बघा, तिसऱ्या शेड्यूलमध्ये कोणाकोणाची नावे मेन्शन्स आहेत, कोणाकोणाचे ओथ आणि अफर्मेशन मेन्शन्स आहेत, हे लक्षात कसं ठेवायचं? बघा, एक बघा, केंद्र सरकारसाठी निवडणूक होते, दुसरं राज्य सरकारसाठी निवडणूक होते. बघा, लक्षात कसं ठेवायचं हा आपला मुद्दा. चला हां, थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. बघा, केंद्राच्या इलेक्शनसाठी जो व्यक्ती उभारतो, ज्याला आपण उमेदवार म्हणू. ठीक आहे. काही उमेदवार उभे राहतात, ज्याला आपण खासदारकीच्या निवडणुकीसाठी म्हणू शकतो.
ठीक आहे. खासदारकीच्या निवडणुकीसाठी काही उमेदवार उभे राहिलेत. या उमेदवारापैकी काही निवडून आलेत, ज्याला आपण मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणू. हे उमेदवार यातील काही निवडून आलेत, बरोबर. या निवडून आलेल्या मेंबरपैकी काही मंत्री बनतील, बरोबर आहे का. आता हेच या ठिकाणी मेन्शन केलं आहे बघा. दुसरा पॉईंट वाचा, कॅन्डिडेट फॉर इलेक्शन टू द पार्लमेंट. म्हणजेच काय, खासदारकीसाठी उभे राहिलेला उमेदवार, बरोबर आहे का. सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगत आहे. त्यानंतर बघा, मेंबर ऑफ पार्लमेंट. या उमेदवारातून काही लोक निवडून येतील, ज्याला आपण मेंबर ऑफ पार्लमेंटला काय म्हणू शकतो, निवडून आलेले उमेदवार. या निवडून आलेल्या उमेदवारातून काही मंत्री बनतील. हा पहिला मुद्दा बघा, युनियन मिनिस्टर. म्हणजे लक्षात आलं का की मी लक्षात कसं ठेवायचं हे देखील तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. असंच बघा सेम की ज्याला आपण म्हणतो आमदारकीला उभे राहिलेले उमेदवार, ठीक आहे, ज्याला आपण इथं म्हणतो या ठिकाणी बघा पॉईंट नंबर किती आहे बघा, हा 7वा, कॅन्डिडेट फॉर इलेक्शन टू द स्टेट लेजिस्लेचर. ठीक आहे, आमदारकीला उभे राहिलेले उमेदवार. यातून काही उमेदवार निवडून येतील, ज्याला आपण आमदार झाले असे आपण म्हणतो. ठीक आहे, निवडून आलेले उमेदवार. हा पॉईंट कुठे आहे बघा इथं, मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेचर. ठीक आहे, आणि यातून काही मंत्री बनतील. ठीक आहे, हा पॉईंट कुठे आहे बघा, हा 6वा पॉईंट, स्टेट मिनिस्टर. म्हणजेच काय बघा की मी तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं हे देखील सांगितलेलं आहे. तिसऱ्या शेड्यूलमध्ये कोणाकोणाचे ओथ आणि अफर्मेशन मेन्शन आहेत. असं जर का प्रश्न आला तर बघा, एक सिंपल, काही लोक निवडणुकीसाठी उभे राहतील उमेदवार, त्यातील काही निवडून येतील, बरोबर, त्यातील काही निवडून येतील आणि त्यातील काही मंत्री बनतील, बरोबर आहे ना. तर या सर्वांच्या शपथ ज्याला आपण म्हणतो, ओथ अँड अफर्मेशन, या तिसऱ्या शेड्यूलमध्ये मेन्शन आहेत. ठीक आहे, तिसऱ्या शेड्यूलमध्ये बघा, जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, जजेस ऑफ हाय कोर्ट आणि कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया हा देखील मेन्शन आहे. म्हणजेच हे 3 नावं ज्यांना पिंक हायलायटरनं हायलाईट केलेलं आहे, ओके, ही 3 नावं शेड्यूल 2 आणि शेड्यूल 3 या दोन्हीमध्ये देखील काय आहेत, मेन्शन आहेत. असं जेव्हा आपण वर्गवारी करू ना, यालाच म्हणतात कंपॅरेटिव्ह स्टडी. आपण कम्पेअर केलं आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, लक्षात येते आपण कशा पद्धतीने मूव्ह होतो आहे. आय होप की तुम्हाला समजत असेल. आपण व्हिडिओच्या शेवटी ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू हे सर्व मुद्दे परत रिवाईज करणार आहे. जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की तुम्हाला अभ्यासासाठी विशेष वेळ द्यावा लागणारच नाही. सर्व गोष्टी तुमच्या अभ्यास देखील इथंच होईल आणि रिव्हिजन देखील इथंच करून घेतली जाईल. ठीक आहे, आपण अशा पद्धतीनं मूव्ह करणार आहे. तर चला आपण मूव्ह करूया, पाहूया की पुढं काय आहे. ठीक आहे, अजूनपर्यंत बघा आपण दुसरं आणि तिसरं शेड्यूल इन डिटेल पाहिलं. त्यानंतर बघा, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ऑफिशियल लँग्वेजेस. ठीक आहे, ऑफिशियल लँग्वेज किती आहेत तर तुम्ही थोडं रिकॉल करण्याचा प्रयत्न करा आणि मला देखील सांगा किती लँग्वेज आहेत. 22 आहेत, 24 आहेत, किती आहेत. इंग्लिश आणि राजस्थानी हे मेन्शन आहेत का हे मला तुम्ही सांगा. ठीक आहे, मला सांगण्यापेक्षा म्हणजे मला म्हणायचं असं आहे की तुम्ही स्वतः रिकॉल करा. आपण पुढं आपल्या मुद्द्याकडे येऊया. तर ऑफिशियल लँग्वेजेसमध्ये आहेत ना, काही अमेंडमेंट करून काही लँग्वेजेस ॲड केलेल्या आहेत. तर त्या MPSCच्या प्रिलिम्सच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. तर त्या आपण पाहूया. जस्ट 1 मिनिट फक्त वेट करा. तर बघा, 21व्या घटनादुरुस्तीने सिंधी ही भाषा ॲड केली. 21व्या घटनादुरुस्तीने सिंधी ही एक भाषा ॲड केलेली आहे. ठीक आहे, 71व्या घटनादुरुस्तीने 3 भाषा ॲड केल्या. कुठली, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. 71व्या घटनादुरुस्तीने 3 भाषा ॲड केल्या. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा, याच्यासाठी ट्रिक आहे कॉमन. काय ट्रिक आहे, कॉमन. क म्हणजे कोकणी, म म्हणजे मणिपुरी आणि न म्हणजे नेपाळी. ठीक आहे, लक्षात राहील ट्रिक. ठीक आहे, आपण मूव्ह करूया. बघा, 21व्या घटनादुरुस्तीने सिंधी लँग्वेज ॲड केली, म्हणजेच एक लँग्वेज आपण ॲड केली. 71व्या घटनादुरुस्तीने 3 लँग्वेज ॲड केल्या, ज्याची ट्रिक आहे कॉमन, कोकणी, मणिपुरी, नेपाळी. ठीक आहे, यानंतर 92व्या घटनादुरुस्तीने 4 लँग्वेज ॲड केल्या. किती, 92व्या घटनादुरुस्तीने 4 लँग्वेज ॲड केल्या, ज्याची ट्रिक आहे BDSM. आता बघा, जे डॉक्टर रिलेटेड कोणतरी असेल तर त्यांना माहीत आहे की BDS हे देखील, म्हणजे डॉक्टर आपल्या नावापुढं BDS हे देखील लावतात. म्हणजे
तुम्ही पाहिलेलं असाल की अनेक डॉक्टरांच्या नेमप्लेट पुढे BDS लिहिलेलं असते. तर तीच मी एक ट्रिक म्हणून वापरलेली आहे. B म्हणजे काय बोडो, D म्हणजे डोंगरी, S म्हणजे संथाली, M म्हणजे मैथिली. ठीक आहे. आता हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे काय खूप महत्त्वाचं. आता यामध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगितली तरी देखील तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते की 21 आहे की काय आहे, 71 आहे, 92 आहे, हे देखील लक्षात ठेवणं थोडंसं आपल्याला अवघड जाते. म्हणून मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं. बघा, 21 + 71 जेव्हा आपण 21व्या घटनादुरुस्तीने 1 लँग्वेज ॲड केली, 71व्या घटनादुरुस्तीने 3 लँग्वेज ॲड केल्या. आपण जेव्हा 21 आणि 71 करू आपलं उत्तर येते 92 आणि 1 आणि 3 यांचं ॲडिशन केलं तर आपलं उत्तर येते 4. म्हणजेच काय बघा, 21व्या घटनादुरुस्तीने 1 भाषा ॲड केली, 71व्या घटनादुरुस्तीने 3 भाषा ॲड केल्या. आता मी या दोघांचं ॲडिशन करतो. 21 + 71 92 आणि 1 आणि 3 4. म्हणजेच 92व्या घटनादुरुस्तीने 4 या भाषा ॲड केलेल्या आहेत. आता हे सर्व एवढा म्हणजे गाजावाजा करण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला लक्षात राहावं. नाहीतर एक्झाममध्ये मी तुम्हाला लिटरली सांगतो इतकं कन्फ्युजन होतं ना आपल्याला की भयानक कन्फ्युजन असते. या कन्फ्युजनमध्ये आपले 2 मार्क जाऊ शकतात आणि हे 2 मार्क जाऊ नये म्हणूनच या अशा पद्धतीच्या ट्रिकच्या माध्यमातून काही ना काहीतरी जुगाड करून आपल्याला लक्षात ठेवावं लागते. ठीक आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल. आपण पुढे जाऊ. त्यानंतर 9व्या शेड्यूलमध्ये लँड रिफॉर्म्स मेन्शन आहेत. या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, लँड रिफॉर्म्स पहिल्या घटनादुरुस्तीने ॲड केलेले आहेत. त्यानंतर 10व्या घटनादुरुस्तीमध्ये अँटी डिफेक्शन लॉ रिलेटेड भाष्य केलेलं आहे आणि हे 52व्या घटनादुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 11व्या शेड्यूलमध्ये पंचायत रिलेटेड प्रोव्हिजन्स आहेत आणि 12व्या शेड्यूलमध्ये म्युन्सिपॅलिटी रिलेटेड प्रोव्हिजन्स आहेत. ठीक आहे. लक्षात राहील नाही सगळी ट्रिक वगैरे. कॉमन काय आहे, कोकणी, मणिपुरी, नेपाळी, BDMS, बोडो, डोंगरी, मैथिली, संताली. 21व्या घटनादुरुस्तीनुसार 1 लँग्वेज ॲड केली, 71व्या घटनादुरुस्तीनुसार 3 लँग्वेज ॲड केल्या, यांचं ॲडिशन करूया 92 आलं. 92व्या घटनादुरुस्तीनुसार 4 लँग्वेजेस ॲड करण्यात आलेल्या आहेत. ओके, ठीक आहे. आपण पुढं जाऊ. यानंतर बघा, MPSCमध्ये कोणता पार्ट कोठून आपण बोरो केलेला आहे. ओके, संविधानाचा सोर्स आणि तो कोठून बोरो करण्यात आलेला आहे यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. आपण पाहूया PYQ. बघा, हा PYQ बघा 2023ला विचारण्यात आलेला आहे की अमेरिकाकडून आपण काय घेतलं, कॅनडाकडून काय घेतलेलं आहे, साऊथ आफ्रिकेमधून काय घेतलं, त्यानंतर आयर्लंड किंवा ज्याला आपण आयरिश असं म्हणतो, आयर्लंड किंवा आयरिश यांच्याकडून आपण काय घेतलं. ठीक आहे. 2023चा हा प्रश्न आहे. हा प्रश्न बघा 2021ला विचारण्यात आलेला आहे की प्रोव्हिजन्स दिलेत आणि त्या कोणत्या देशाकडून घेण्यात आलेल्या आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आपण पाहूया काहीतरी त्यामध्ये ट्रिक वगैरे लागते का हे देखील पाहूया. ठीक आहे. तर बघा, ब्रिटिश या देशाकडून आपण काय काय घेतलं, ब्रिटिश या देशाकडून आपण काय काय घेतलं हे आपण पाहूया. तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, पार्लमेंट रिलेटेड ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत तर त्या मोस्टली प्रोव्हिजन्स आपण ब्रिटन या देशाकडून घेतलेलं आहे. लक्षात राहील का, ब्रिटन या देशाकडून काय घेतले, पार्लमेंट रिलेटेड जे काय म्हणजे मोस्टली प्रोव्हिजन्स आहेत तर त्या आपण ब्रिटिशांकडून घेतले. उदाहरणार्थ बघा, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट पार्लमेंट रिलेटेड आहे. बायकॅमरलिझम ज्याला आपण म्हणतो द्विसदनी सभागृह, म्हणजे 2 सभागृह आहेत ना, एक राज्यसभा एक लोकसभा, याला बायकॅमरलिझम असं म्हटलं जाते. द्विसदनी सभागृह पार्लमेंट रिलेटेड आहे. कॅबिनेट सिस्टम आहे का पार्लमेंट रिलेटेड. म्हणूनच मी तुम्हाला काय एक सिंगल कीवर्ड दिला, ब्रिटिश म्हटलं की एक गोष्ट लक्षात आला पाहिजे, पार्लमेंट रिलेटेड प्रोव्हिजन्स ब्रिटिशांकडून घेतलेल्या आहेत. पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस त्याला आपण म्हणतो विशेष अधिकार आहे का पार्लमेंट रिलेटेड. यानंतर बघा, लॉ मेकिंग प्रोसिजर आहे का पार्लमेंट रिलेटेड. लक्षात येते का मी काय काय बोलत आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला विशेष लक्ष देऊन या 4 बाबी पाठ करायच्या आहेत तर त्यांना मी वेगळ्या कलरनं हायलाईट करतो. बघा, रूल ऑफ लॉ
या ब्रिटिशांकडून घेण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर रिट्स आहेत ना, ज्याला आपण हॅबियस कॉर्पस, ठीक आहे, हॅबियस कॉर्पस आहे. त्यानंतर बघा मॅन्डॅमस आहे. अशा अनेक रिट्स आहेत. तर त्या रिट्स आपण कोणाकडून घेतलेत? ब्रिटिशांकडून. सिंगल सिटिझनशिप ही प्रोव्हिजन्स आपण ब्रिटिशांकडून घेतलेले आहे. त्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ प्लेजर, या आपल्याला तरतुदी माहीत असाव्यात. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, मी परत एकदा रिपीट करतो बघा. ब्रिटिशांकडून आपण मोस्टली पार्लमेंट रिलेटेड प्रोव्हिजन्स ब्रिटिशांकडून घेतलेल्या आहेत. तर त्या कुठल्या, या मी तुम्हाला या पिंक पेनाने हायलाईट करून दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपण कॅनडाचं पाहूया. आपण कॅनडाकडून काय काय घेतलेलं आहे बघा. कॅनडाकडून काय काय घेतलेलं आहे हे लक्षात ठेवण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या फक्त. काय तर जिथं मला सेंटर गव्हर्नमेंट स्ट्रॉंग दिसते, सेंट्रल गव्हर्नमेंट स्ट्रॉंग दिसते, तर त्या बाबी आपण कॅनडाकडून घेतलेत. सेंट्रल गव्हर्नमेंट स्ट्रॉंग दिसते म्हणजे काय हे आपण पाहूया, हे देखील आपण पाहूया. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. एक फक्त लक्षात घ्या गोष्ट की ज्या प्रोव्हिजन्समध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट स्ट्रॉंग दिसते त्या प्रोव्हिजन आपण कॅनडा या देशाकडून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. बघा, फेडरल सिस्टम विथ स्ट्रॉंग सेंट्रल ऑथॉरिटी, स्ट्रॉंग सेंटर दिसते म्हणजे जे प्रोव्हिजन कॅनडाकडून घेतलेले आहे. रेसिड्युअरी पॉवर इन द सेंटर, बघा या ठिकाणी रेसिड्युअरी पॉवर स्टेटकडे देखील दिल्या जाऊ शकत असत्या. ठीक आहे, म्हणजे स्टेटला देखील आपण रेसिड्युअरी पॉवर देऊ शकलो असतो, आपण नाही दिलेला. म्हणजेच काय की आपण सेंटरकडं रेसिड्युअरी पॉवर दिलेल्या आहेत. रेसिड्युअरी पॉवर म्हणजे काय की ज्या आता शिल्लक राहिलेल्या शक्ती आहेत, ज्यांचं कुठंच विभाजन केलेलं नाही, अशा शिल्लक राहिलेल्या ज्या पॉवर्स आहेत, ज्या शक्ती आहेत, त्याला आपण रेसिड्युअरी पॉवर असं म्हणतो. आणि रेसिड्युअरी पॉवर सेंटरकडे दिलेत. म्हणजेच काय की सेंटरला स्ट्रॉंग करण्यात आलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या प्रोव्हिजनमधून सेंटर स्ट्रॉंग दिसून येते त्या प्रोव्हिजन्स कॅनडाकडून घेण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर बाय सेंटर. आता बघा, गव्हर्नर स्टेटचं तुम्हाला म्हणजे एक स्ट्रक्चर माहीत असेल की स्टेट लेजिस्लेचर विधेयक जे आहे तर ती गव्हर्नमेंटकडे पाठवते. पण गव्हर्नमेंटची नियुक्ती जी आहे ना तर ती सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे केली जाते. बरोबर आहे ना. म्हणजेच काय बघा की या प्रोव्हिजनमधून देखील मला सेंटर स्ट्रॉंग आहे असं दिसून येते. बरोबर आहे का. या प्रोव्हिजनमधून देखील मला सेंटर स्ट्रॉंग आहे असं दिसून येते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, अगेन मी वारंवार यासाठीच रिपीट करत आहे जेणेकरून तुम्हाला इथल्या इथंच त्या गोष्टी डोक्यात फिक्स बसाव्यात. कॅनडाकडून काय काय तरतुदी घेतल्यात म्हटल्यावर मला पटकन एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की जिथं सेंटर स्ट्रॉंग आहे असं दिसते त्या बाबी आपण कॅनडाकडून घेतलेल्या आहेत. एक ॲडिशन म्हणून हे देखील बाब लक्षात ठेवा, ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट, ही बाब देखील आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, ऑस्ट्रेलियाकडून आपण काय काय घेतले, कॉन्करंट लिस्ट घेतलेली आहे, जॉईंट सिटिंग ऑफ पार्लमेंट, ठीक आहे, आणि फ्रीडम ऑफ ट्रेड अँड सर्व्हिस विदिन कंट्री, हे आपण प्रोव्हिजन्स ऑस्ट्रेलियाकडून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, यातून आपण काय काय घेतलेलं आहे बघा. गव्हर्नरचं जे पद आहे तर ते आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मधून घेतले. फेडरल स्ट्रक्चर किंवा फेडरल स्कीम हे देखील आपण त्यातून घेतलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स, ज्युडिशरी, पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आणि एमर्जन्सी प्रोव्हिजन, या आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मधून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, अमेरिकेकडून काय काय घेतले, फंडामेंटल राईट्स घेतलेले आहेत, पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट घेतलेला आहे, इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट घेतलेला आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू घेतलेला आहे, आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्याची पद्धत हे देखील आपण अमेरिकाकडनं घेतलेली आहे. ठीक आहे. यानंतर बघा, आता काही जणांना कन्फ्युजन होत असेल की म्हणजे मीच मेन्शन करतो या ठिकाणी की सर या ठिकाणी तर गव्हर्नर मेन्शन केले आणि मागच्या स्लाईडमध्ये कॅनडाच्या बाबतीत आम्ही बघितलेलं की आहे बघा या ठिकाणी की अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर बाय सेंटर असं म्हटले. तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी एक स्लाईड सेपरेट बनवलेली आहे, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. म्हणजे सेम प्रोव्हिजन्स आहेत. आपण पाहूया ते कन्फ्युजन कुठं होऊ शकते हे देखील मी तुम्हाला सांगत आहे.
ते दूर करण्यासाठी आपण काय करावं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. थोडंसं वेट करा. त्यानंतर सोव्हिएत कॉन्स्टिट्यूशन, ज्याला आपण सध्याचा रशिया, ठीक आहे, रशियाकडनं आपण काय काय घेतलं आहे बघा. 5 years प्लॅन घेतलेले आहेत रशियाकडून घेतले म्हणजे काय की त्यांचा आदर्श घेऊन आपण देखील 5 years प्लॅन बनवत आहे. त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज, ठीक आहे. त्यानंतर बघा सामाजिक, आर्थिक, राजकीय किंवा राजनैतिक न्याय, हा देखील मुद्दा आपण रशियाकडनं घेतलेला आहे. हा सिम्बॉल लक्षात येते का बघा. हा सिम्बॉल कालच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलेलं बघा, मी तुम्हाला सांगितलेलं हा सिम्बॉल कोणाचा आहे. हा कोयता आहे आणि ही हातोडी आहे. काय लक्षात येते का याच्या माध्यमातून. बघा अभ्यासासाठी दरवेळी वही पेन पुस्तक घेऊन बसण्याची गरज नाही. तुम्ही अशा पद्धतीने देखील अभ्यास करू शकता, ज्याला आपण ॲक्टिव्ह रिकॉलिंग म्हणतो. चला पटकन रिकॉल करा. हा सिम्बॉल मी काल तुम्हाला सांगितलेला. कोणाचा सिम्बॉल हा कम्युनिस्ट पक्षाचा आहे, बरोबर का. कम्युनिस्ट हा शब्द ऐकल्यावर काय लक्षात येते तुम्हाला पटकन. पायोनियर ऑफ कम्युनिस्ट मुवमेंट कोणाला म्हटलं जाते आठवते का बघा. थोडंसं डोक्याला ताण द्या, हे आठवायला पाहिजे. काल आपण अनेक वेळा बघा मी टीच करत असताना एक मुद्दा वारंवार रिपीट करतो, जेणेकरून इथल्या इथंच तुम्हाला ते पाठ होऊन जाऊ दे. अनेक वेळा मी रिपीट केले. पायोनियर ऑफ कम्युनिस्ट मुवमेंट कोणाला म्हटलं जाते. काय लक्षात येते का, विसरला सगळं. कोणाला म्हटलं जाते. M.N. रॉय यांना म्हटलं जाते. M.N. रॉय यांनी काय केलेलं, सर्वात पहिला कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची मागणी केलेली. लक्षात आलं का. लिंकेजेस कुठून कुठं गेलो बघा मी. मला फक्त एक सिम्बॉल दिसला, त्या सिम्बॉलवरून तो सिम्बॉल कोणाचा आहे हे मी लक्षात घेतलं. कम्युनिस्ट मुवमेंटचा मला म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचा तो सिम्बॉल मला आहे असं कळालं. मग कम्युनिस्ट या शब्दावरून मला आठवलं की पायोनियर ऑफ कम्युनिस्ट मुवमेंट, कम्युनिस्ट मुवमेंटचे प्रणेते कोणाला म्हटलं जाते. M.N. रॉय यांना. अशा पद्धतीनं अभ्यास जर का केला ना तर बघा जसं मी तुम्हाला बोललो की वही पेन पुस्तकाची काही गरज लागणार नाही. फक्त तुम्हाला ॲक्टिवली रिकॉल करावं लागेल. मग तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, ओके, क्लासपासून घरापर्यंत जात असताना काही अंतर तुम्हाला पार करावं लागत असेल, या ठिकाणी तुम्ही या पद्धतीनं स्टडी करू शकता. लक्षात येते मला काय म्हणायचं आहे ते. ठीक आहे. आता आपण परत आपल्या टॉपिककडे येऊया. ॲक्टिवली रिकॉल आपण परत ॲट द एंड करणारच आहे. पुढच्या प्रोव्हिजन्स पहा. आयरिश कॉन्स्टिट्यूशन, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आयरिशकडनं घेतलेले आहेत. इलेक्शन्स ऑफ प्रेसिडेंट याच्या तरतुदी आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेले आहेत. त्यानंतर नॉमिनेशन टू द राज्यसभा, राज्यसभेमध्ये जे सदस्य नॉमिनेट केले जातात ना, तर ते देखील म्हणजे ती तरतूद देखील आपण आयर्लंडचा आदर्श घेऊन आपण देखील ती इम्प्लिमेंट करत आहे. ओके. त्यानंतर बघा वायमार कॉन्स्टिट्यूशन, ज्याला आपण सध्या जर्मनी असं देखील म्हणतो. एक्झाममध्ये जर्मनी आलं तर कन्फ्यूज होऊन जाऊ नका, वायमारलाच जर्मनी असं देखील म्हटलं जातं. मग या वायमारमधून आपण काय घेतलेलं आहे. सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स ड्युरिंग एमर्जन्सी. ओके. त्यानंतर बघा साऊथ आफ्रिकाकडून आपण काय घेतलेलं आहे. अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर इलेक्शन ऑफ राज्यसभा, राज्यसभेच्या मेंबर्सचं जे इलेक्शन होतं आहे ना, तर त्याची पद्धत आपण साऊथ आफ्रिकेकडून घेतलेली आहे. त्यानंतर जपानकडून काय घेतलं आहे बघा. प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. त्यानंतर फ्रान्सकडून आपण काय घेतलं आहे. रिपब्लिक ही कन्सेप्ट फ्रान्सकडून घेतलेली आहे. त्यानंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे तत्त्व आहेत याला ट्रिनिटी म्हणतो आपण. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे तत्त्व आहे कोणाकडून घेतले आपण हे फ्रान्सकडून. ओके. आता बघा यामध्ये काही मुद्दे तुम्हाला कन्फ्युजिंग असू शकतात. जसे की बघा काय काय मुद्दे कन्फ्युजिंग आहेत हे आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये मेन्शन केलेलं आहे. थोडंसं आता व्यवस्थित लक्ष द्या. बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मधून आपण गव्हर्नर हे पद घेतलेलं आहे. ठीक आहे. बघा थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे व्यवस्थित. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मधून आपण गव्हर्नर हे पद घेतलेलं आहे. पण गव्हर्नरची नियुक्ती सेंटर करेल ही तरतूद आपण कुठून घेतलेली आहे. कॅनडाकडून. ठीक आहे. ओके. पुढे जाऊ आपण. बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमधून आपण एमर्जन्सी प्रोव्हिजन्स, आणीबाणीविषयक तरतुदी घेतलेल्या आहेत. पण आणीबाणीच्या वेळी मूलभूत हक्कांचं निलंबन होईल ही तरतूद आपण वायमारकडून घेतलेली आहे.
बघा, ज्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते त्या बाबी मी एकाच स्लाईडवर मेन्शन करून तुम्हाला दिलेला आहे. यामुळं कन्फ्युजन कमीत कमी होईल. ठीक आहे. यानंतर बघा, ज्युडिशरी कुठून घेतले आपण? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मधून घेतले. पण इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य आणि न्यायिक पुनर्विलोकन, ज्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतो, हे कोणाकडून घेतले? अमेरिकाकडून. ओके. त्यानंतर बघा, नॉमिनेशन टू द राज्यसभा आणि इलेक्शन टू राज्यसभा. आता हे एक्झाममध्ये तुम्हाला म्हणजे मला देखील बऱ्याच वेळा यामध्ये कन्फ्युजन व्हायचं. जेव्हा मी विद्यार्थी होतो, जेव्हा मी अभ्यास करत होतो ना, तर यामध्ये माझं 100% हमखास कन्फ्युजन व्हायचं की राज्यसभेचे नॉमिनेशन कोणाकडून घेतले आणि राज्यसभेचे इलेक्शन कोणाकडून घेतले. त्यामुळं मी एक सिम्पल काय ट्रिक बनवली, आयरिशच्या पुढं एन लावलं. ठीक आहे. आणि मला इथून पुढं जेव्हा जेव्हा आयरिश हे शब्द दिसेल तर मी त्याला आयरिश असं न वाचता आयरिश न असं वाचायचो. का वाचायचो आयरिश न? कारण का आयर्लंडकडून आपण आयरिश न म्हणजे एन, नॉमिनेशन टू द राज्यसभा ही तरतूद घेतलेली आहे. आणि जिथं जिथं मला साऊथ आफ्रिका हा शब्द दिसायचा तर मी साऊथ आफ्रिका असं न वाचता साऊथे असं वाचायचो. साऊथे म्हणजे काय? इलेक्शन टू द राज्यसभा. बघा, लक्षात येते का? जस्ट मी स्पेलिंगमध्ये थोडंसं माझ्या सुलभतेसाठी बघा एखादी ट्रिक वापरून, ही जरा थोडीशी वियर्ड ट्रिक वाटत असली तरी या ट्रिकमुळं मला 2 मार्क मिळत असतील तर मी वापरणार ना. ॲट द एंड बघा, मला कोण विचारणार आहे का तू काय ट्रिक वापरून 2 मार्क मिळवलास? कोणीच नाही विचारणार. ठीक आहे. त्यामुळे मी काय केलं, जिथं जिथं मला आयरिश दिसेल ना तिथं मी काय केलं, आयरिश न असं वाचणार असं ठरवलं. आयरिश न म्हणजे काय? एन स्टँड्स फॉर नॉमिनेशन टू द राज्यसभा. आणि जिथं जिथं मला साऊथ आफ्रिका असं दिसेल तर ते साऊथ असं न वाचता मी साऊथे असं वाचणार. का? कारण की इलेक्शन टू द राज्यसभा हे आपण साऊथ आफ्रिकेकडून घेतलेलं आहे. लक्षात आलं आहे? ओके. तर आजचा आपला हा व्हिडिओ इथं समाप्त होतो आहे. हा 3रा डेमो लेक्चर होता. ओके. जर तुम्हाला वाटत असेल की म्हणजे चांगल्या पद्धतीनं मूव्ह होत आहे, तुमची पॉलिटीची तयारी या कोर्सच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं होत आहे, तर तुम्ही निश्चितच हा आपला कोर्स बाय करू शकता. प्लेस्टोरला जाऊन मंजिल ICS असं सर्च करा. ओके. हे आपलं ॲप डाउनलोड केल्यानंतर कोर्स या सेक्शनमध्ये गेल्यानंतर पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी या नावाचा कोर्स आहे. ठीक आहे. हा कोर्स बघा खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहिलात की आपण कशा पद्धतीनं मूव्ह करत आहे. आपण नॉलेज देखील, ज्ञान देखील ग्रहण करण्याचं काम करत आहे. याच्यासोबत ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू आपण ज्या काही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत तर त्यांचा म्हणजे त्याला ॲक्टिव्हली रिकॉल करण्याचा प्रयत्न करत आहे. पॅसिव्ह लर्निंग नाही, ॲक्टिव्हली लर्न करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यानंतर बघा, या कोर्समध्ये आपण PYQचा देखील रेफरन्स घेत आहे. ओके. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच हा आपला कोर्स बाय करू शकता. ठीक आहे. हा कोर्स फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 99 रुपयाला अवेलेबल असेल. ओके. तर चला आपण थोडं ॲक्टिव्हली रिकॉल करूया. आजपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं हे पाहूया. तर सांगा बघू, ही ट्रिक कशाची आहे? ई साला एमर्जन्सी आन दे. कशाची ट्रिक आहे सांगा बघू? ई स्टँड्स फॉर इलेक्शन, एस स्टँड्स फॉर स्पेशल प्रोव्हिजन फॉर सर्टन क्लासेस, एल स्टँड्स फॉर लँग्वेज, ई स्टँड्स फॉर एमर्जन्सी, आन दे स्टँड्स फॉर अमेंडमेंट. ठीक आहे. हा भाग 15वा आहे, हा भाग 16वा आहे, एल 17वा आहे, एमर्जन्सी 18वा आहे, 19 हा भाग आपल्याला सेपरेटली लक्षात ठेवायचा आहे, ज्याला मिससेलेनियस पार्ट असे म्हटले जाते. ठीक आहे. आणि आन दे म्हणजे अमेंडमेंट, याला आपण 20व्या भागामध्ये हे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सांगा बघू, आपल्याला शेड्यूल लक्षात ठेवावे लागतात. कशा पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकतो? काय त्याची ट्रिक आहे? रिकॉल करा बघू थोडंसं. शेड्यूल्स, ज्याला आपण अनुच्छेद असे म्हणतो, काय ट्रिक होती त्याची? टियर्स ऑफ ओल्ड PM. बरोबर का? ठीक आहे. त्यानंतर बघा, आपण दुसरं शेड्यूल पाहिलं ज्यामध्ये इमॉल्युमेंट्स म्हणजे ज्याला आपण वेतन आणि भत्ते म्हणतो. हे ई म्हणजे काय? इमॉल्युमेंट आहे. वेतन भत्ते, कोणाकोणाचे वेतन भत्ते यामध्ये नमूद आहेत. कसं सांगितलं मी तुम्हाला लक्षात ठेवायला? कॅटेगरी करायची. एकीकडे प्रेसिडेंट, दुसरीकडे गव्हर्नर. एकीकडे लोकसभेचे सभापती, उपसभापती, दुसरीकडं विधिमंडळाचे, ज्याला आपण विधानसभेचे सभापती, उपसभापती.
ठीक आहे. दुसरीकडे बघा राज्यसभेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यानंतर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये कशाचे विधान परिषदेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन. त्यानंतर बघा हा झाला दुसरा शेड्यूल. तिसऱ्या शेड्यूलमध्ये कोण कोण नमूद आहे, पहिला मला हे सांगा तिसरं शेड्यूल कशा बाबतीत आहे. आठवा बघू TEA स्टँड्स फॉर अफर्मेशन आणि ओथ, ज्याला आपण शपथ म्हणतो. कोणाकोणाच्या शपथ हे यामध्ये नमूद आहे. तिसऱ्या शेड्यूलमध्ये काय सांगितलेलं मी, एखादा व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी उभारतो त्याला आपण उमेदवार म्हणतो. त्यानंतर तो निवडून येतो, बरोबर का, आणि निवडून आलेल्या काही लोकांपैकी काही मंत्री बनतात, बरोबर. मग हे उमेदवार स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे असू देत, म्हणजेच काय आमदारकीसाठी उभारलेले असू देत किंवा खासदारकीसाठी उभारलेले असू देत, दोघांसाठी तरतूद आहे. यानंतर सांगा की दुसऱ्या आणि तिसऱ्या शेड्यूलमध्ये कॉमन नावे काय काय आहेत, सांगा बघू, थोडं ॲक्टिव्हली रिकॉल करा बघू. दुसऱ्या आणि तिसऱ्या शेड्यूलमध्ये कॉमन नावे काय काय आहेत. जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, त्यानंतर जजेस ऑफ हायकोर्ट आणि कॅग, ही नावे कॉमनली मेन्शन आहेत. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा लँग्वेजेस, सांगा बघू लँग्वेजेस कोणत्या शेड्यूलमध्ये मेन्शन आहे, त्या शेड्यूलचं नाव सांगा बघू. आठवा, थोडंसं रिकॉल करा बघा. ठीक आहे, चला बघा 21व्या घटनादुरुस्तीनुसार एक लँग्वेज ॲड केली, बरोबर. 71व्या घटनादुरुस्तीनुसार 3 लँग्वेज ॲड केल्या. कुठल्या त्या लँग्वेजेस, काय ट्रिक होती ती, कॉमन, कोकणी, मणिपुरी, नेपाळी, यांचं ॲडिशन करू. 21 + 71 92, 1 + 3 4, म्हणजेच 92व्या घटनादुरुस्तीनुसार 4 भाषा ॲड केल्या. कुठल्या त्या भाषा आहेत, BDMS, बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली. लक्षात येते, ओके. यानंतर ब्रिटनकडून काय काय घेतलं आहे, कसं लक्षात ठेवायचं, ब्रिटनकडून काय काय घेतलं आहे. पार्लमेंट रिलेटेड ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन आपण ब्रिटनकडून घेतले. कॅनडाकडून काय काय घेतले, कसं लक्षात ठेवायचं, सांगा बघू. जिथं स्ट्रॉंग सेंटर दिसून येते त्या प्रोव्हिजन आपण कॅनडाकडून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, त्याला सांगा बघू. आयरिशनं काय समजते, आयरिशनमधून आयर्लंडकडून आपण काय घेतलेलं आहे, नॉमिनेशन टू द राज्यसभा ही प्रोव्हिजन घेतलेली आहे. साऊथे, असं मी काय लक्षात ठेवलं, साऊथ आफ्रिका, जिथं मला दिसेल तिथं मी साऊथ असं न म्हणता साऊथे असं म्हणणार. का, कारण की इलेक्शन टू द राज्यसभा ही प्रोव्हिजन कुठून घेतलेली आहे, साऊथ आफ्रिकेकडून. ओके, ठीक आहे. आय होप की तुम्हाला सर्व मुद्दे समजलेले असतीलच. तर चला आपण या ठिकाणी थांबूया. आय होप की तुम्हाला सेशन आवडला असेल, आणि जर का आवडलेला असेल तर नक्कीच तुम्ही ॲपवर जाऊन हा आपला कोर्स जो आहे तर तो तुम्ही परचेस करू शकता. ओके, ठीक आहे, थँक्यू.